पत्नी नांदत नसल्याने व सासू सासरे पत्नीला नांदविण्यासाठी पाठवत नसल्याने आधीच नाराज झाला होता पती। त्यातच पत्नीने न्यायालयात पोटगीचा दावा दाखल केला। त्यामुळे संतापलेल्या 35 वर्षीय तरुणाने धारदार चाकूने सासरा, सासू व मेहुणा अशा तिघांवर वार केले। त्वचा रोगाने त्रस्त आहात? चिंता सोडा। सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर 100% खात्रीशीर उपचार, तेही कमी खर्चात। इसब, गजकर्ण, नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर 100% खात्रीशीर उपचार। कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा। आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल, कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी। संपर्क 9860 40 66 07 8830 77 18 07। यामध्ये सासऱ्याचा मृत्यू झाला तर मेहुणा व सासू जखमी झालेत। ही घटना काल रविवारी रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान सोलापूर जिल्ह्याच्या मोह तालुक्यातील राम हिंगणी येथे घडलीये। याबाबत मोह पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मोह तालुक्यातील वडवळ स्टॉप परिसरात राहणाऱ्या मंगेश देविदास सलगर याचे लग्न राम हिंगण येथील बापूराव मासाळ यांची मुलगी निशा सोबत झाले होते। मात्र गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून निशा ही माहेरीच राहत होती। दरम्यान मंगेश सलगर हा दिनांक 27 रोजी रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान राम हिंगणी येथील काळे वस्ती येथे सासूरवाडीतील घरात गेला। धारदार चाकूने घराच्या पोर्च मध्ये झोपलेल्या सासरे बापूराव मासाळ यांच्या तोंडावर, अंगावर व पायावर चाकूने भोगसून वार केले। अचानक झालेल्या या हल्ल्यात सासरे मृत्युमुखी पडले। फिर्यादी अभिषेक बापूराव मासाळ व त्याची आई हे बापूराव मासाळ यांना सोडविण्याकरता मध्ये गेले असता त्यांनाही जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने भोगसून गंभीर जखमी केले। त्यानंतर संशयित आरोपी मंगेश सलगरे याने 112 क्रमांकावर पोलिसांना फोन करून मला या ठिकाणी मारहाण करत आहेत, मला वाचवा अशी माहिती दिली। मोहोळ पोलिसांचे पथक तत्काळ त्या ठिकाणी दाखल झाले असता त्यानेच खून करून इतर दोघांना जखमी केल्याचे दिसले। या प्रकरणी पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेत जखमींना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले। मोहोळ पोलीस ठाण्यात मंगेश सलगर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे।